ईशा, माझी बाजू नको घेऊस तू, कारण माझी बाजू चुकीची आहे, साफ चुकीची आहे. मी गौरीला पैसे द्यायला नको होते, माझी चूकच झाली. म्हणजे गौरी एक अतिशय खंबीर स्त्री आहे. ती जो काही प्रॉब्लेम तिला असेल त्यातनं मार्ग काढू शकते हे मला कळायला हवं होतं, पण मला नाही कळलं. हे मला केव्हा कळलं? जेव्हा ओमनं मला हे लक्षात आणून दिलं तेव्हा. ऍक्च्युली काही काही गोष्टी ना मला कळतच नाहीत. म्हणजे सायन्स वगैरे बद्दल कळतं, खूपच कळतं, पण हे म्हणजे इमोशन्स, फिलिंग्स या सगळ्या गोष्टींबाबत इडियट आहे मी. खरंच आय एम एन इडियट. म्हणजे लोक जे बोलतात ना त्याचा मी फक्त शब्दशः अर्थ घेतो, डिक्शनरी मिनिंग, पण त्याच्या मागे काही भावना असतात, लोकांचं काही म्हणणं असतं, हे माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. किंवा कोणीतरी सांगितलं ना की मग पोचतं. कदाचित त्याही वेळेस मला काही गोष्टी कळल्या असत्या तर आमचा संसार टिकला असता. पण आय एम सॉरी, मला हे काही बोलायचं नाहीये. हे बोलायची जागा नव्हे, वेळच नव्हे. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी गौरीला पैसे दिले, ही माझी चूक झाली, मी चुकलो. त्यामुळे आणि हो, एकच गोष्ट मला अजून सांगायची आहे, आणि ही गोष्ट मला कोणी सांगितलेली नाहीये, मला स्वतःला कळली आहे, म्हणून मी आत्ताच ती सांगतोय. जेव्हा मला गौरीच्या एनजीओ बद्दल कळलं, तिच्या कामाबद्दल कळलं, तेव्हा आय फील रिअली प्राऊड. पुढे मला सांगायला वेळ मिळेल की नाही मला माहित नाही, सांगता येईल की नाही माहित नाही, म्हणून एवढंच आता मी सांगतोय की ज्या परिस्थितीत मी गौरीला ढकललं, मी जसं ट्रीट केलं तिला, त्या सगळ्यातनं बाहेर पडून तिनं स्वतःचा मार्ग शोधला. हे एवढं मोठं काम उभं केलं. त्याकरता खरंच मला तिचा खूप अभिमान वाटतो. आणि मला तू नको करूस कौतुक माझं, मला नाही आवडत. मी आणि ओमने बरीच फॅमिली मॅटर्स हँडल केले. बऱ्याच केसमध्ये ओम अगेन्स्ट होता माझा, पण आम्ही तरी मॅटर्स आउट ऑफ द कोर्ट सेटल केली. पण आमच्या आई बाबांच्या मॅटरमध्ये मात्र आम्हाला यश नाही. राईट? वी आर अनफॉर्च्युनेट, रिअली अनफॉर्च्युनेट. पण मी खूप फॉर्च्युनेट आहे ना, मला ओम सारखा मुलगा आहे. मोठा झालास रे तू. चांगला वकील झालास हेही कळलं आता. तुम्ही दोघंही ना आमचं डिवोर्सचं मॅटर सुरू होतं तेव्हा भेटायला हवा होता. तर थोडा उशीर झाला, तेव्हा मदत झाली असती. आता काही उपयोग नाही त्याचा. हॅलो, बोला. नाही मी पुण्यात आले. हो, कामाच नाही. ऍक्च्युली माझा मुलगा असतो ना पुण्यात, ओम चौधरी, ॲडव्होकेट ओम चौधरी. हो, त्याला भेटायला आले. आपण बोलूया का नंतर? हो, मी करते.
छे मी निघेनच आता. बाय. मी निघू. हे आपल्याच बाबतीत का घडतं आई? Why me? Why us? Why us? Om, we were destined to go through this. आता असं रडत नाही बसायचं. औषध घे, लवकर बरा हो आणि पळत घरी जा. ओके? हो की नाही ग? ओ, ही बघ वेडी, ही पण रडतीये. किती गोड आहे रे ही. कुठे सापडली ही तुला? कुठे सापडली? तू हिला ते सांगितलंस का 6वीतलं ते? पाचवीतलं. ओ 5वीतलं ते नाही सांगितलं? नाही काय? नाही नको नको. हे एकच सांगते. नाही नको सांगू नको. अगं ती विकून खाईल मला. नाही आता मला कळलं पाहिजे. अगं हा लहान होता आणि आला घरी आणि मला म्हणाला की आई मला लग्न करायचंय तृप्तीशी. कोण तृप्ती? होती याची एक मैत्रीण. एकाच बाकावर बसायचो दोघं आणि क्लास टीचरनी यांना एका बाकावर बसवलं होतं म्हणून याला लग्न करायचं होतं तिच्याशी. अरे देवाला हसतोय बघ कसा. मी निघू. बाय. टेक केअर अँड कॉल मी इफ यू नीड एनिथिंग. बाय. रणजित, या ओमला हॉस्पिटल मधून कधी डिस्चार्ज मिळणार आहे? आजोबा, ओम दादांना काय हाऊस आहे का हॉस्पिटल मध्ये राहायची? येतील ते, थांबा ना जरा. अरे मी एवढी काळजी करतोय आणि तुम्ही सरळ त्याची टिंगल करताय. नाही मला एक सांग धना, तू हसतेस का? नाही तू हसतेस का हसरा चेहरा आहे तुझा? अहो काय चुकलं तिचं? काय चुकलं सांगा ना. अरे जवळजवळ तास झाला ओम येतोय मी वाट पाहतोय. कधी येणार आहे? अहो डिस्चार्जच्या काही फॉर्मॅलिटीज असतात की नाही. समीर आणि अजितदादा थांबले ते सगळं करतील, बिल भागवतील आणि येतील परत ते. त्याचा मेडिक्लेम आहे ना? आहे. वेळेवर प्रीमियम भरलाय ना? हो भरलाय. बाळ रणजित, तू एवढा माझ्यावर का वैतागतोय? कारण या बाळाला तुम्ही पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारता ना म्हणून. अरे हा घ्या, आला तुमचा नातू. जाऊन घ्या कडेवर त्याला. ये रे. ये. ऐक आलो बाबा. बस इथे जरा सावकाश. हळू. काय रे बाबा, बरा आहेस का? हो बरं आहे. व्हेरी गुड. ओम दादा, मी बरं आहे. मला काही झालेलं नाहीये. प्रॉमिस लक्षात आहे ना माझं? कसलं प्रॉमिस? बाहेर काही खायचं नाही. व्हेरी गुड. याला ना गरजच होती माहितीये. एक मिनिट. आपल्या दोघांच्या वतीने मी प्रॉमिस दिलंय, आपण दोघांनी बाहेर काही खायचं नाही असं ठरलंय. पण का? वहिनी हा अशक्त आहे, हा नाजूक आहे. मी कसं सफर करायचं याच्यामुळे? एक मिनिट. तुझ्या लक्षात येत आहे का? याचा अर्थ तुझ्या हातचं हिला काही आवडत नाही हे सिद्ध होतं, म्हणून बाहेरचं खायचं हिला. ईशा वहिनी, तुम्हाला वाटतं का मी असं म्हणेन? हा
तुम्ही मला बोलण्यात गुंतवू नका. हे बघा, तुम्ही जर बाहेरचं खाल्लं ना तर मी बघेनच तुमच्या दोघांकडे. एक मिनिट. हा हॉस्पिटल मधून आलाय ना आता, त्याला पुन्हा पाठवायचंय का तिकडे? नाही ना, मग शांत राहा. बरं मला सांगा, अजित दादा आणि समीर कुठे आहेत? समीर गेलाय ऑडिशनला कुठल्या तरी, आणि बाबा ती सगळी डिस्चार्जची प्रोसिजर उरकून येतील. वेळ लागतो ना तिथे. मी म्हटलं पेशंटला घेऊन मी पुढे होते. हो मलाही जाम बोर होत होतो ते. मी सूप करते तुमच्यासाठी. हा झालं, आता ही मला डायटिंग करायला लावणार. ती सायकल आणली ना, त्याचा थोडा उपयोग करा. अरे या वयात आम्ही कसे ठणठणीत आहोत आणि तुम्ही पोरं हॉस्पिटलच्या वाऱ्या करताय. कमाल आहे तुमची. करेक्ट आहे, करेक्ट, अगदी करेक्ट आहे तुमचं. म्हणूनच मी सायकल वापरायला सुरुवात केली. तुझ्या बाबतीत काही सायकलचा उपयोग होईल असं मला वाटत नाही. अजिबात नाही. बरं मी काय म्हणते, जरा आता आराम करतोस का थोडा वेळ? येस, मी जरा पडतो. आता आपण दोघं काय एकमेकांची तोंड पाहत बसणार आहे? मी जरा प्रमिलेला सांगून येतो. या बस. बापरे. बरं वाटतंय का आता? येस आय एम फाईन. काय आय एम फाईन? का असं वागतोस रे तू? मी काय केलं? जरा माझं ऐकलं असतंस तर बरं नसतं वाटलं. लवकर गपचूप जायचं ना डॉक्टरांकडे, मी सांगते तेव्हा. काही झालं नसतं. मी अजून थोडं जरा कॉन्सन्ट्रेशन केलं असतं ना तर बरं वाटलं असतं मला उद्यापर्यंत. काय नाटकं करशील ना तू, काही त्याच्यामध्ये अर्थ नाही. खूपच घाबरत. हा आई बोल. इशू काय अगं, मी केव्हाची फोन करते तुला, काय उचलतच नाहीस तू. आपल्याला खरेदीचं ठरवायचं ना बाळा. अगं मी हॉस्पिटलमध्ये होते म्हणून नाही उचलला फोन. हॉस्पिटलमध्ये का? काय झालं तुला आता? परत आजारी पडलीस? अगं काय इशू, मला कळवलं नाहीस आणि हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट गेलीस ती. नाही मी बरी आहे, मला काही नाही झालंय. ओमला केलं होतं हॉस्पिटलमध्ये जरा ऍडमिट. काय? ओमला ऍडमिट केलंय? आणि मग हे तरी मला नको का कळवायला तू? इशू कसं बेजबाबदारपणे वागणं आहे. मला अजिबात आवडलेलं नाही. बरं काय झालं तो ओमला? अचानक ऍडमिट वगैरे का केलं सांग मला. एक मिनिट. एवढं काही नाही झालं, ठीक आहे आता. तो जरा डिहायड्रेशन झालं, त्याच्यामुळे सलाईन लावावं लागलं. काय? सलाईन लावायला लागलंय? इशू ऍडमिट केलंय, सलाईन लावायला लागलंय आणि तू म्हणतेस एवढं काही झालं नाही म्हणून. ह्याला काय अर्थ आहे इशू? अगं मला कळवत सुद्धा नाही तुम्ही, एक फोन सुद्धा करत नाही. हे चुकीचं आहे बरं का वागणं तुझं. हे नेहमी तू असं वागतेस. एक मिनिट, तू त्याच्याशी बोलतेस का? हो दे. एक मिनिट, बोल. हा बोला. अरे ओम काय आहे, म्हणजे तुला ऍडमिट करायला लागलं, सलाईन लावायला लागलं आणि मला कुणी कळवलं सुद्धा नाही. मी बघायला नसते का आले? ह्याला काय अर्थ नाही व्हावं. तुम्ही मुलांनी असं नाही वागायचं बरं का. तुम्हाला मला ना इथे काळजी वाटत राहते सारखी. मी फोन करते, ही मुलगी नीट बोलत नाही माझ्याशी, मग काय पटकन कट करते. तिला जास्त बोलायचं नसतं. हे चुकीचं आहे ओम. हे अगदी बरोबर नाही असं. हा काय विचारलं तुम्ही? मी विचारलं की हे चुकीचं आहे आणि हे नाही म्हणजे ओम मला असं म्हणायचं होतं की एकदम ऍडमिट करायला लागलं, सलाईन लावायला लागलं, अचानक काय झालं मग? नाही तुम्ही आमचं लग्न कसं अचानक ठरवलं तसंच झालं हे अचानक. हो. अरे ईशा आहे का तिथे? ईशा? हो देतो. हा आहे, ईशा आहे. हॅलो. हा इशू, हे बघ काळजी घ्या आता. हा काळजी घे आणि त्याला पण सांग स्वतःची काळजी घ्यायला, कळलं का? अगं तूच सांग ना. एक मिनिट देते मी त्याच्याकडे. नाही मी नाही, म्हणजे मी सांगितलं नाही का आता? मी आता सांगितलं त्याला काळजी घ्या म्हणून. हा आता तू सांग हा काळजी घ्या म्हणून. आणि तू पण काळजी घे, कळलं का? सलाईन लावतायत, ऍडमिट. काळजी घे इशू. ती घाबरली आणि तिने फोन कट केला. असंच पाहिजे. व्हेरी गुड. बरं मी सूप आणते तुझ्यासाठी, वहिनींनी करून ठेवलं असं. थांब ना थोडा वेळ माझ्याजवळ. अरे काय, जाऊ दे ना. नाही आता मी तुला सोडणार नाही. आता आपलं लग्न होणार आहे, मग तू माझी बायको होणार आहेस, म्हणजे तू ईशा चौधरी होणार आहेस. वाव. हे ओम, ईशा चौधरी असं काहीतरीच वाटतं रे ऐकायला. काय म्हणालीस? काही नाही, ऐकू तुला बरं वाटत नाहीये ना? एक्झॅक्टली, मला बरं वाटत नाहीये ना. मला बरं वाटेल असं बोलूच शकतेस ना तू. अरे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की ईशा चौधरी असं
काहीतरीच भारी वाटतंय. हो का? उपवास कळत नाही का मला? मला ईशा चौधरी इतकं आवडतंय की मला ते जन्मापासून असतं हेच नाव तरी चाललं असतं. हो का? हो, आणि पण आपलं लग्नच नसतं ना झालं मग. येतो नंतर. ए चौधरी, इकडे इकडे मागे नाही हटायचंय. आपण दोघं चौधरी म्हणून देशमुखांना ठेचवे. चल ये. आता तर 2 चौधरी झाले. आता बोल काय? हो, खूप छान, खूप छान. काय? Accepted. ईशा चौधरी खूप छान आहे. आता कसं? तब्येत बरी आहे? मस्त, फाईन. बघितलंस ना आता? हो. जरा जास्तीची फाईन आहे तब्येत. तुझी कशी झाली ऑडिशन? अरे मस्त, मी तेच तर सांगायला आलोय. शॉर्टलिस्ट झालोय मी. अरे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. क्या बात आहे यार समीर. काय काय रोल काय? रोल हिरोचा मित्र आहे मी आणि मरतो पण मी पिक्चर मध्ये. रोल काय? रोल हिरोचा मित्र आहे मी आणि मरतो पण मी पिक्चर मध्ये. तू हे इतक्या आनंदाने का सांगतोयस? अरे मग मरणाऱ्या माणसाला डायरेक्ट सिंपती मिळते. आनंद बघितला असेलच ना राजेश खन्नाचा. त्याचा आनंद वेगळाच. नाही, मस्त मस्त सिंपती. नाही म्हणजे ऑडिशनला त्यांनी सांगितलेलं ते सगळं केलंच मी, पण माझ्याकडून पण थोडं मी ऍड केलं आणि आवडलं त्यांना. अरे वा वा वा, मस्त. बरं ओम दादा, तुला काय आवडतं? मला हे माहिती आहे मला. तुला गोड काय आवडतं? स्वीट मध्ये मिठाई वगैरे? गुलाबजाम. गुलाबजाम. नाही नाही नाही, प्लीज नाही. हा नाही, आत्ता नाही. नाही खायचं नाहीये त्याला ते आत्ता काय. पण धनाला पण आवडतं, ती खाईल ना. उगाच काय? तू थोडं खाशील ना, अर्धा वगैरे? 2-4 अर्धे खाईल. हे बघ, थोडं खाईल तो. मी घेऊनच येतो ना, कशाला. अरे काय हो. अरे हो, किती आणू? किती? 1 किलो. 1 किलो कमी पडेल. केवढी जण? कमी पडेल. मग 2 किलो. 2 किलो जरा जास्त होईल मला असं वाटतं. जास्त होईल. मग दीड किलो. 1.5 एक किलो. मिनिट, गप्पा बसा दोघांनी. काय चाललंय? तू तिथे जा, साईज बघ आणि ठरव ना किती आणायचे ते. हा, हे सुचलं नाही तुला. तू त्याला का कन्फ्युज करतोयस? गंमत ग, खुश आहे तो. डोकं फिरलंय तुझं, डोकं फिरलंय. कोणाला कशात आनंद मिळतो, कोणाला कशात. हे सम्या, इकडे ये. मस्त आर्टिकल आले बघा. हे सम्या. काय रणजित काका, तू आधी उभा राहा. उभा राहा रे. हा, साष्टांग दंडवत. अरे ए काय 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 झालं? उठ पाय का पडतो? अरे रणजित काका, मी आता एका फिल्मच्या ऑडिशनला गेलेलो, तिथे शॉर्टलिस्ट झालोय मी. काय सांगतोस काय? कॉंग्रॅच्युलेशन. गुड, 1 नंबर. थँक्यू. पण हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाही, माझ्यामुळे नाही, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. पण मी फार विचित्र वागलो ना तुझ्याशी. फार वाईट वाटलं असेल तुला. नाही रे, काही वाईट नाही वाटलं. आणि तू माझा ऍक्टिंग मधला पहिला गुरु आहेस, त्यामुळं तू सांगशील तशीच ऍक्टिंग करणार मी शेवटपर्यंत. चूक, एकदम चूक. मग कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून आपण तसं करायला कधीच नसतं जायचं. आपल्याला आतून वाटतं ना, तेच फक्त करायचं. आणि स्वतःशी कधीही खोटं बोलायचं नाही, स्वतःला कधीही फसवायचं नाही. नाहीतर मग चांगलं काम नाही होत, आपण खोटं काम करत राहतो. कळलं? आता मान डोलावत असंच उभा राहणार आहेस की काहीतरी या गुड न्यूज साठी काहीतरी गोड घेऊन येणार आहे? हे तेच तर आणायला चाललोय मी. थांब. आणायला चाललायस, पण पैसे आहेत का तुझ्याजवळ? आहेत ना 100 रुपये. पतंग उडवायचा का त्यांना? हे घे, जा. हा, गुलाबजाम आणतो. नाही नको, गुलाबजाम नको रे. गोड वजन वाढतं ना गोडामुळं. पेढे घेऊन ये. पेढे. हा, पेढे. हा, किती आणू? 2.5 किलो. 2.5 किलो. जास्त नाही होणार? जास्त होते ना. 1.5 किलो. 1.5 कमी पडतील का रे? अरे साईज बघून आण ना. किती प्रश्न विचारतोय? 1/2 किलो मलाच लागतील. पेढे. कुठे निघालाय? पेढे आणायला? काय उत्सव आहे? कुठे निघालाय? पेढे आणायला? काय उत्सव आहे? नाही, सगळं बोलणं ऐकलंय मी आता. ऐकलंय. सिनेमात काम करतोस? बाबा. काय बाबा? काय बाबा? फोन कुठे?
कुठे फोन? काढ बाहेर काढ. आहे 4 वेळा दिवसातनं तुला फोन केला, एकदाही उचलला नाहीस तू. मग किती मिस कॉल आहेत बघ. नाही मला घरी फोन करता आला असता, पण मोकळेपणानं बोलता आलं नसतं ना, म्हणून तुला फोन करत होतो. नाही बाबा, मी करणारच होतो. काय करणार होतास? फोन फोन फोन. आणि काय काय सांगणार होतास तू मला? बाबा मी इथे सिनेमात काम करायला लागलोय, तिकडची हाऊस मौज तुझी पुरली नाही म्हणून इथे पुरवून घेतोयस. बस झाला तुझा शौक आता. बाळा समीर, रडू नकोस बाळा. पण जायच्या आधी तुला समजावलं होतं की नाही मी, हे पुणे शहर आहे, चिपळूण नाही. तेव्हा बहकू नकोस. पण घसरलास ना. आणि काय हो, स्वतः कमवायची अक्कल नाही, बापाच्या तुकड्यांवर जगताय आपण. आणि हा माज कसला? चरबी आली, चरबी आली. चेहऱ्याला रंग फासून बापाची इज्जत घालवतोस तू. काय काय डोळे वर करून बघतोस काय माझ्याकडे? खाली डोळे खाली. आणि काय 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 बोलतोयस? काय तू काय बोलतोयस? एवढा जर मी तुम्हाला आवडत नाही ना, तर जन्माला कशाला घातलं मला? नाही, मारा बाबा तुम्ही मला. मारा, एकदा खून करून टाका माझा. हळू 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 बोल. का बाबा, घाबरलात का आता? बाबा कधी असे असूच शकत नाहीत. स्वतःच्या मुलाची, स्वतःच्या भावाची, स्वतःच्या पुतण्याची वाट लावायला निघालात तुम्ही. बाबा, इथल्या लोकांकडे बघा जरा. हे कोणी ओमदादाचे खरे नातेवाईक नाही आहेत, पण ईशाताईच्या घरच्यांसमोर खरं असल्याचं नाटक करतायत. पण बाबा, ते नाटक मला खरं वाटतंय. कारण माझा सख्खा बाप आतून बाहेरून खोटा आहे. बाबा, नातेवाईक म्हणजे काय ते नाही कळायचं तुम्हाला. समीर,